आज महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू आहे की जे लाडके भाऊ आहेत त्यांची महाराष्ट्र शासनाकडून फसवणूक झालेली आहे की काय. कारण 2024च्या निवडणुकीमध्ये जी पार्टी आज सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांनी एक गॅरंटी सुशिक्षित बेरोजगार यांना दिलेली होती आणि त्यांना भाऊ म्हटलेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की हे आमचे लाडके भाऊ आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री कौशल रोजगार योजना आम्ही सुरू करणार आणि त्यांना हक्काची नोकरी आम्ही देणार. त्यासाठी बजेटमध्ये करोडो रुपयाची तरतूद आम्ही करणार आणि पुढील 5 वर्षामध्ये लाखो लोकांना आम्ही रोजगार देणार. त्यासाठी 6 महिन्याचं प्रशिक्षण आणि स्टायफंड हे पण आम्ही त्यांना देणार. परंतु आता 6 महिने झालेले आहेत किंवा 1 वर्ष होत आलेलं आहे, परंतु त्या लोकांना आजही परमनंट केलेले नाही आणि आजही ते जे लाडके भाऊ आहेत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जाऊन प्रदर्शन करण्याच्या पलीकडे दुसरा कोणताही मार्ग त्यांच्या समोर नाही.